आपण एक सोपा शब्द समजून घेऊया की डिस इज डिसीज असं आजाराचं एक व्याख्या केलेली आहे. मग ईज काय आहे? तर ईज आहे आपल्या शरीरातली ही प्राणशक्तीचा प्रवाह. मग हा प्राणशक्तीचा प्रवाह वाहण्यासाठी जसं आपल्या शरीरामध्ये आर्टरीज आणि व्हेन्स आहेत, तर तसंच आपल्या ऊर्जा शरीरामध्ये अतिशय सूक्ष्म अशा नाड्या असतात आणि ह्या नाड्यांमधून ऊर्जाचा प्रवाह वाहत असतो. आता जसं एखादा पाईपलाईन विचार करा की पाईपलाईनमध्ये एक जंक्शन असतं, तर तसंच अनेक नाड्या एका ठिकाणी मिळतात, तर त्या पॉईंटला चक्र ह्या नावाने प्रामुख्याने ओळखलं जातं. आता त्यामुळे एखाद्या चक्राचे ते उदाहरण घ्या, मूलाधार चक्र, की जे म्हणतात पाठीच्या मणक्याच्या टोकाजवळ आहे. तर इथे किती नाड्या जोडलेल्या आहेत? तर प्रमुख 4 नाड्या ह्या ठिकाणी जोडण्यात आलेल्या आहेत. म्हणून आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत असं उल्लेख केला जातो. कित्येक वेळेला डॉक्टर्स काही वेळेला हा प्रश्न विचारतात की मी सगळं शरीर अख्खं ओपन करून बघितलं आहे, मला कुठल्या नाड्या सापडल्या नाहीत. तर लक्षात हे घेऊया की नाड्या हे आपल्या ऑराचा भाग आहेत, शरीराचा भाग नाही आहेत. तर अशी जागोजागी तयार झालेली जंक्शन्स म्हणजे चक्र, आणि आपल्याला 7 चक्र माहिती आहेत, पण खरं तर शेकडो चक्र संबंध शरीरामध्ये पसरलेली आहेत.